संविधान प्रतिकृतीच्या अवमानाचे पडसाद, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. जिल्हाधिकाऱ्यांना सम्राट अशोक सेनेचे निवेदन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्याच्या घटनेनंतर बुधवारी परभणी शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. परभणीत मंगळवारी सायंकाळी झालेल्या या अवमानाच्या घटनेनंतर पोलीस यंत्रणेकडून संबंधित इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र नागरिक युवक संतप्त झाल्याने त्यांच्याकडून आरोपीला कडक शिक्षा व्हावी याची मागणी करीत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता सम्राट अशोक सेनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या घटनेचा घोषणाबाजी करीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्याचा जाहीर निषेध. जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध. परभणी जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध. भारतीय संविधान जिंदाबाद. आज माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती. ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. त्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्या घटनेच्या विरोधात निषेध करून मोर्चे काढले जात आहे. अनेक ठिकाणी बंदचा पुकार ऐलान केलेला आहे. आम्ही सुद्धा अकोला जिल्ह्यात आज निवेदन देऊन त्या घटनेचा निषेध केला आहे आणि ज्या व्यक्तीनं संविधानाची प्रतिकृती तोडली त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे, अन्यथा परभणी जिल्ह्यात येऊन त्या व्यक्तीच्या टांगल्या तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देतो. आणि ज्या जातीवाद्यांनी संविधानाचा हे प्रतिकृती तोडली त्याला देशद्रोही करावं हे आम्ही मागणी करतो, अन्यथा महाराष्ट्रभर त्याचा तीव्र प्रतिसाद उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. आणि या घटनेचा अकोला जिल्ह्याच्या वतीनं आम्ही जाहीर तीव्र निषेध करतो. आणि अशा घटना घडवणाऱ्यांना जातीवाद्यांना ज्या ठिकाणी आज हे असे असतील त्यांना तिथं जाऊन आम्ही प्रत्युत्तर भीम टोला आणि त्याचे टांगले हातात दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. अरे ज्या संविधानानं तुम्हाला जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाची तुम्हाला विटंबना करताना लाज वाटत नाही. अशा जातीवाद्यांना जो कोणी विटंबना करील त्याला 33 हाणलं पाहिजेत, त्याला 33 तळी दिली पाहिजेत हेच आम्ही सगळ्या भीमसैनिकांना आवाहन करतो. आणि हे संविधानाच्या विरोधात वागणारे यांना देशाच्या हद्दपार करा हेच आवाहन हेच मागणी करतो. जय संविधान, जय भीम.